नमस्कार, मी संभाजी गाजवे मोटिवेशनल आपलं स्वागत करत आहे. आणि या अगोदर पण विद्यार्थ्यासाठी अतिशय आवश्यक असे मुलाखतीसाठी जे लागणारे जे पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, जसे इलेक्ट्रिकल आहे, मेंटेनन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर आहे, या वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळे असे व्हिडिओ मी पाठवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि बघून बऱ्याच जणांनी मला फीडबॅकसुद्धा दिलेले आहे की आपला व्हिडिओ बघून मला नोकरी मिळालेली आहे. ते बऱ्याच जणांना मिळालेली पण आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ बघून माझ्या व्हिडिओचा फायदा घेऊ शकता प्लीज. तर मी वेळ वाया न घालता माझा थोडक्यात परिचय सांगतो की माझं MBA झालेलं आहे HR मध्ये, आणि मी 1996 पासून HR मॅनेजरपर्यंत काम केलेलं आहे मी. आणि बऱ्याचशा मुलाखती पण घेतलेल्या आहे, आणि बऱ्याचशा मुलाखती मोठमोठ्या MNC कंपनीमध्ये मी अरेंज पण केलेल्या आहे. आणि पुण्यासारख्या मोठमोठ्या MNC कंपनीमध्ये मी मुलाखती अरेंज केलेल्या आहे. 100-150 विद्यार्थ्याचा. पण त्याच्यातून सिलेक्ट किती व्हायचे? बोटावर मोजण्याइतके. कारण की मुलाखतीमध्ये फेल व्हायचे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रातून कुठून विद्यार्थी येत आहेत आणि ते इंटरव्ह्यूमध्ये फेल होऊन घरी परत जात आहेत. ते मला बघावं वाटलं नाही, दुःख त्यांचं. तर त्यासाठी मी जे तज्ज्ञ लोक आहेत, जे HOD लोक आहेत, त्यांच्यासोबत बसून त्यांनी जे इंटरव्ह्यूमध्ये जे पॉईंट विचारतात ते पॉईंट नोट करून त्याचा व्हिडिओ बनवून मी पाठवलेला आहे. तरी त्या व्हिडिओचा तुम्ही खूप फायदा घ्या आणि चांगल्या पद्धतीने फायदा घ्या आणि बघत राहा माझा व्हिडिओ लास्टपर्यंत. ठीक आहे मित्रांनो. तर आता आपण चालू करूया. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या मुलाखतीसाठी जे अत्यावश्यक जे लागणारे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. की मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पहा, एक विषय असतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉन्ग. तर यामध्ये डिझाईन ट्रेस. तर ट्रेस म्हणजे काय? जेव्हा एखाद्या वस्तूवर बाह्य बल फोर्स लावले जाते तेव्हा त्या वस्तूत निर्माण होणाऱ्या अंतर्गत प्रतिक्रियाला स्ट्रेस म्हणतात. आणि मग स्ट्रेन कशाला म्हणतात? तर स्ट्रेन बलामुळे वस्तूच्या आकारात होणारा बदल आणि वस्तूचा मूळ आकार यांच्या गुणोत्तराला स्ट्रेन असे म्हणतात. मग काय त्यात हुक्स लॉ आहे. आता हुक्स लॉ काय आहे? हुक्स लॉ काय म्हणते बघा. प्रत्यस्थाला मर्यादेपर्यंत स्ट्रेस हा स्ट्रेनच्या थेट प्रमाणात असतो आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्तीत जास्त अनुज्ञेय ताण आणि कार्यकारी ताण यांच्या गुणोत्तराला FOS म्हणतात, म्हणजेच हुक्स लॉ म्हणतात. लक्षात आलं मित्रांनो. आता दुसरा पॉईंट आहे बघा, थर्मोडायनामिक्स आणि फ्लुइड मेकॅनिक्स. थर्मोडायनामिक्सचे नियम. ते काय नियम आहेत? तर त्यांचे झिरोथ लॉ म्हणतात. झिरोथ लॉ तापमान मोजण्याचे टेम्परेचर मूळ तत्व आहे. पहिला नियम त्यांचा असा आहे बघा की ऊर्जेच्या संवर्धनाचा नियम त्यांनी बनवलेला आहे. तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. तर दुसरा नियम काय सांगितलेला त्यांनी? सेकंड लॉ, उष्णतेचा प्रवाह नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहतो. असाच त्यांनी नियम दुसरा सांगितलेला आहे. आता बर्नॉलचा सिद्धांत काय सांगते बघा. बर्नॉलचा सिद्धांत असं सांगतोय की वाहणाऱ्या द्रवाचा वेग वाढला की त्याचा दाब, प्रेशर काय होतो? कमी होतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोण सांगितलेलं आहे असं? बर्नॉल. ठीक आहे. आणि असेच अजून सिद्धांत आहेत की जसे रेनॉल्ड्स नंबरनं सांगितलेलं बघा. द्रवाचा प्रवाह लॅमिनार स्थिर आहे, असं त्याने सांगितलेलं आहे. की टर्बुलेंट अशांत आहे हे ठरवण्यासाठी याचा वापर होतो. कशाचा वापर होतो? कोणत्या याचा वापर होतो? रेनॉल्ड्स द्रवाचा नंबरचा, या रूल्सचा. ठीक आहे. आता तिसरा पॉईंट आहे उत्पादन आणि मॅन्युफॅक्चरिंग कास्टिंग. वितळलेले धातू साच्यात मोल्ड, याला आतून हवा तो आकार तयार करण्याची प्रक्रिया फोर्जिंग. कास्टिंगबद्दल काय म्हणते? याच्यात वेगवेगळे आहेत. आता उत्पादन आणि मॅन्युफॅक्चरिंग कास्टिंगमध्ये वेगवेगळे सांगितलेले आहेत. तर
कास्टिंगमध्ये काय सांगितलेलं आहे की वितळलेले धातू साच्यात ओतून हवा तो आकार तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे काय असते, कास्टिंग असते. आणि फोर्जिंग काय असते, मग धातू गरम करून किंवा थंड करून त्यावर दाबाचा वापर करून आकार देणे म्हणजे तो फोर्जिंग झाला. ठीक आहे. आता मशीनिंग काय असते, मशीनिंग लेंथ. तर मशीनिंगचं असं असते, मशीनिंग लेंथ अँड मिलिंग, मशिनीवर अतिरिक्त धातू कापून भाग तयार करणे हे त्याचे काम असते. कॅड काय असते, कॅड आणि CAE त्याला के म्हणतो. कॅ आणि के ही म्हणजे डिझाईन करणे. CAE के म्हणजे काय की ज्या डिझाईनचे विश्लेषण करणे, ते ॲनालिसिस करणे हे आहे आणि त्याची चाचणी घेणे. कॅड काय करते, डिझाईन बनवते. आणि के काय करते, CAE के म्हणजे त्याला ते काय करतं आहे की त्याचं विश्लेषण करते आणि त्याची चाचणी करते. तर अशा पद्धतीनं हे मेकॅनिकलचे अजून काय पॉईंट्स आहेत मी सांगतो आहे तुम्हाला. तर पहा की ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे की आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ड्रॉइंगचं बद्दल तुम्ही सांगितलेलंच आहे आता बेसिक याच्यामध्ये नॉलेज. आणि दुसरा पॉईंट आहे की बेसिक मेकॅनिकल कन्सेप्ट्स आता सांगितल्याप्रमाणे मी थर्मोडायनामिक्सचे नियम सांगितलेले आहे. दुसरा हुकचा लॉ सांगितलेला आहे. तिसरा आहे जे मॅन्युफॅक्चरिंगच्या बद्दलचा वितळलेल्या धातूचा. परत आता याही पुढं जाऊन आपल्याला दुसरा जो आता म्हणजे एकदम बेसिकल लेवलचे नॉलेज घेऊया. तर ज्या पद्धतीनं ITIचं बी असतं, ITIचे 2 वर्षाचा जो कोर्स असतो त्याच्यामध्ये सुद्धा काही नॉलेज आपल्याला म्हणजे बेसिकल असते ते घेऊया. तर ITIचा जो बेसिक ज्ञान आहे ते फक्त बेसिकलच असते. कारण काय की अवजार आणि उपकरण, टूल्स अँड इक्विपमेंट, कटिंग टूल्समध्ये काय काय असते, जसं छन्नी आहे, आरी आहे, त्याला इंग्लिशमध्ये CHISEL सिचल असे म्हणतात. छन्नीला कटिंग टूल्स म्हणतात. आणि रीमर असते, पुन्हा आरी असते जसं हॅकसॉ. आणि दुसरं स्ट्रायकिंग टूल्स असते. असे वेगवेगळे टूल्स आहेत. पण दुसरं अजून बॉलपेन हॅमर असते, हँडलिंग टूल्स असतात, बॅचेस असतात. हे सगळं टूल्स तुम्हाला नावं माहीत पाहिजे, कदाचित विचारू शकते. आणि दुसरं आहे बेंच वाईज, पाईप वाईज आणि क्ले असे हे सगळे तांत्रिक जे यंत्र आहेत. पुन्हा दुसरं आहे मेजरिंग अँड मार्किंगसाठी हे वापरल्या जाणारे आहेत. आणि यामधून जसं समजा वायरिंग क्लिपर आहे, मायक्रोमीटर आहे, वेगवेगळे असे टेस्टिंगचे सुद्धा टूल्स आहेत. आणि त्याही नंतर आपल्याला असावी ट्राय स्क्वेअर आणि सरफेस प्लेट्स, बेसिक कार्य जे आहेत त्याचे वर्कशॉपचे फायलिंग करणे, फायलिंग करणे म्हणजे काय करणे, नेमकं धातूला घिसवणे, त्याला झिजवणे, त्याला आकार देणे ही प्रक्रिया चालते. आणि मार्किंग करणे, पुन्हा ड्रिलिंग करणे, टॅपिंग करणे, त्याला कापणे, कार्यशाळा विज्ञान. आणि त्याच्यामध्ये अजून दुसरे पॉईंट्स आहेत जसं मार्किंग केल्यानंतर त्यामध्ये त्यांना प्रॉपर कटिंग करून जो आपल्याला आकाराचा पाहिजे त्याच आकाराचा एखादा एक वस्तू बनवणे. मग ती लोह्याची असो, तांब्याची असो, ॲल्युमिनियमची असो, कुठली असो, त्याच्यावर आपल्याला काम करायचं असते, आकार बनवून द्यायचा असतो. जसं गिऱ्हाईकाने सांगितलं तसं त्यामध्ये टॉलरन्स आहे, सहिष्णुता आणि निकासी क्लिअरन्स. म्हणजे कुठलंही काम करत असताना या दोन्ही गोष्टीचा वापर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. त्यामध्ये अजून दुसरी गोष्ट आहे
की सुरक्षा सावधानी सेफ्टी प्रिकॉशन्स कशा पद्धतीनं बाळगल्या पाहिजे. कार्यशाळामध्ये आपण काम करता वेळेस सुरक्षेचे नियमाचं पालन केलं पाहिजे. वेगवेगळे जे सेफ्टीचे जे PPE किट्स आहे, जसं हेल्मेट आहे, वेल्डिंग करताना गॉगल आहे, फेम मास्क आहे, एअर प्लग आहे, नोज मास्क आहे, गॉगल आहे, हँड ग्लोव्ज आहे, सेफ्टी शू आहे, युनिफॉर्म आहे, टॉप ऑपरन आहे, बॉटम ऑपरन आहे आणि वेगवेगळे असे जे आपले शूज, युनिफॉर्म हे सगळ्या गोष्टी जे आहेत त्या सेफ्टीबद्दल सांगितलं ते. मशीनची सेफ्टी आहे, त्या मशीनला सेफ्टी गार्ड लावलेले आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपण बघूनच त्याबद्दलचे विचारलेले. PPE बद्दल तर तितकाच प्रश्न विचारतातच आणि हे सगळं कॉलेजमध्ये थोडक्यात शिकवलं जातं आहे, पण इंडस्ट्रीजमध्ये याचा प्रॅक्टिकल वापर होतो आहे आणि त्यामुळे याच्या आपल्याला थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि हे ते आवश्यक असे इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी विचारले जाणारे जे पॉईंट्स आहेत, तर हे पॉईंट्स तुम्ही जर थोडंफार व्हिडिओ पूर्ण बघून जर तुम्ही आत्मसात केलात तर तुम्हाला याचा फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.